शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। 27 ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या जप्त करून जाहीर लिलाव करू अशी घोषणाच त्यांनी करून टाकलेली आहे। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या त्रुटी आणि योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आता त्यांनी थेट इशारा दिलेला आहे। 27 ऑगस्टला तुपकरांनी मुंबईत आक्रमक आंदोलनाची घोषणा देखील केलेली आहे। पुढच्या 7 दिवसात सरकारनं मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मंत्रालय परिसरातले मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनं जप्त करून त्यांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू असा थेट इशारा देखील त्यांनी दिला आहे। राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकार फक्त 50,000 रुपये अनुदान देणार आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रातल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून येतो आहे। म्हणून या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारनं जर का आठवड्याभरामध्ये हा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले जप्त करणार आहोत, त्यांची हराशी करणार आहोत, मंत्र्यांचे वाहनं सुद्धा आम्ही जप्त करून त्याची प्रतिकात्मक हराशी करणार आहोत। हराशी करणारं प्रतिकात्मक आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर करणार आहोत। मंत्र्यांचे बंगले जप्त करणं, मंत्र्यांच्या गाड्या जप्त करणं, हे आंदोलन 27 ऑगस्टला मुंबईला होईल। तमाम शेतकऱ्यांनी मुंबईला उपस्थित राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।